भगवान श्रीकृष्णाचं जे हृदय ते अजून सुद्धा जिवंत आहे आणि ते अजून सुद्धा आपल्या भारतामध्ये एका मंदिरामध्ये मित्रांनो. ते मंदिर कोणतं तर ते मंदिर म्हणजे आजचं ओडिशा राज्यामधील जे पुरी शहर त्या पुरी शहरामधलं जगन्नाथ पुरी हे मंदिर मित्रांनो. तर हे जे हृदय ते तिथपर्यंत कसं पोहोचलं त्याचा इतिहास काय मित्रांनो. की ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू झाला होता त्यावेळेस 5 पांडवांनी त्यांचे अंत्यसंस्कार केले होते आणि अंत्यसंस्कार केल्यानंतर पंचतत्वामध्ये त्यांचं शरीर जे आहे ते समाविष्ट झालं. पण त्यावेळेस एक आश्चर्यकारक घटना घडली आणि ती म्हणजे त्यांचं जे हृदय होतं ते त्यावेळेस जळलं नव्हतं मित्रांनो. ते त्यावेळेस जिवंत होतं आणि ते जे हृदय होतं ते हृदय त्यानंतर जे 5 पांडव होते या 5 पांडवांनी समुद्रामध्ये टाकलं आणि समुद्रामध्ये टाकल्यानंतर ते जे हृदय आहे ते ओडिसा मध्ये गेलं. ओडिसामध्ये जगन्नाथपुरी मंदिर जे आहे तिथे गेलं आणि तिथे राजा इंद्रमी त्याच्या स्वप्नामध्ये भगवान जगन्नाथ आले आणि भगवान जगन्नाथांनी त्यांना सांगितलं की एक लाकूड फाटा जो आहे तो समुद्रामध्ये वाहतील आणि त्यामध्ये जो पदार्थ असेल त्याला न बघता जगन्नाथाची एक मूर्ती तयार करायची, भगवान जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये समाविष्ट करायचं असं त्याला स्वप्न पडलं. आणि त्यानंतर तो लाकूड फाटा जो होता तो त्या इंद्रमी राजापर्यंत आला आणि त्यानंतर हे जे ब्रह्मपदार्थ ज्याला म्हणतो जे हृदय होतं मित्रांनो ते जगन्नाथ मंदिरामधील मूर्तीमध्ये आलं. या जगन्नाथपुरी मंदिरामध्ये दर 12 वर्षांनी ज्या लाकडी मूर्ती आहे भगवान जगन्नाथ, सुभद्रा त्यांची बहीण आणि त्यांचे भाऊ बलराम यांच्या ज्या मूर्ती आहे ह्या बदलल्या जातात आणि त्यामधील जो ब्रह्मपदार्थ नावाचा पदार्थ आहे त्याची अशी मान्यता आहे की ते भगवान श्रीकृष्णाचं हृदय मित्रांनो ते दर 12 वर्षांनी बदललं जातं आणि ज्या वेळेस हे 12 वर्षांनी बदललं जातं मित्रांनो पूर्ण पुरी शहरामध्ये जी लाईट ही कट केलेली असते आणि पूर्णपणे शहरामध्ये अंधार असतो मित्रांनो. आणि जे मंदिर आहे त्या मंदिरच्या बाहेर CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स जी आहे ती पूर्णपणे तैनात केलेली असते आणि पूर्णपणे मंदिरामधील जाण्याची आणि येण्याची बंदी असते. पण तिथे एकच मनुष्य जाऊ शकतो आणि तो म्हणजे त्या मंदिराचा ज्येष्ठ पुजारी. पण ज्यावेळेस ज्येष्ठ पुजारी जो असतो मंदिरामध्ये जातो त्यावेळेस त्याच्या हातामध्ये ग्लोव्ज घातलेले असतात आणि डोळ्यावर एवढा अंधार असताना सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधलेली असते आणि त्यानंतर तो मंदिरामध्ये जातो आणि तिथे असलेल्या त्या जुन्या मूर्ती ज्या आहे त्यामधील जो पदार्थ आहे मित्रांनो तो जो ब्रह्मपदार्थ म्हणून प्रसिद्ध आहे तो ब्रह्मपदार्थ म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं हृदय हे जे आहे ते दुसऱ्या मूर्तीमध्ये तो स्थापन करतो आणि त्यानंतर परत 12 वर्षांनी प्रोसेस होते मित्रांनो. ज्या ज्या पुजारींनी आतापर्यंत त्या ब्रह्मपदार्थाला हात लावलेला मित्रांनो पण ग्लोव्ज असल्यामुळे पूर्णपणे स्पर्श होऊ शकतो नव्हता त्यांनी असं सांगितलेलं आतापर्यंत की तो एखाद्या सशासारखं असतं जे खूप हातामध्ये छोटंसं मावतं आणि त्याच्यामध्ये जीवन आहे ते धडधडतं असं या पुजाऱ्यांचं म्हणणं मित्रांनो. ज्या ज्या पुजाऱ्यांनी त्यांना दुसऱ्या मूर्तीमध्ये आतापर्यंत स्थापन केलेलं आहे. पण मित्रांनो या मंदिरावर खूप सारे आक्रमण झालेले आहे. तेथील खजाना असेल तिथले जे मुकुट होते त्यांच्या लुटण्यासाठी आणि या मंदिराला बरबाद करण्यासाठी खूप सारे आतापर्यंत 17 वेळा परक्यांचं आक्रमण झालेलं आहे. त्याचमुळे तिथे जे मंदिर आहे आता त्या मंदिरामध्ये फक्त सनातन हिंदू प्रवेश करू शकतो असा नियम आहे मित्रांनो. म्हणजे ज्या आपल्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी यांना सुद्धा तिथे प्रवेश करून दिलेला नव्हता कारण त्यांचं जे लग्न होतं ते फिरोज गांधी सोबत झालं होतं आणि त्यानंतर फिरोज गांधी जे होते ते एक पारसी होते. त्यामुळे जे भारताचे पंतप्रधान आहे त्यांना सुद्धा मंदिरामध्ये प्रवेश मिळू शकत नाही. दरवर्षी एक रथयात्रा निघते भगवान जगन्नाथाची. तर ती रथयात्रा का निघते तर त्याची अशी कथा आहे मित्रांनो की ज्यावेळेस बहीण सुभद्रा ही जी होती तिला पूर्ण पुरी शहर फिरायचं होतं त्यावेळेस भगवान जगन्नाथ आणि बलभद्र या दोघा भावांनी आपल्या लाडक्या बहिणीला रथामध्ये घेऊन पूर्ण शहर जे आहे ते फिरवलेलं होतं, पूर्ण नगर दाखवलं होतं. त्यामुळे त्यापासून ही प्रथा चालू झाली मित्रांनो की दरवर्षी जगन्नाथपुरीमध्ये ही खूप मोठी रथयात्रा निघते आणि लाखो भावक जे आहे ते पूर्ण जगातून तिथे येत असतात ती रथयात्रा बघण्यासाठी. आणि ती रथयात्रा खूप भव्य आणि दिव्य असते आणि त्या रथयात्रा जी असते त्या रथयात्रा ज्यावेळी चालू होती मित्रांनो त्यावेळेस जो जगन्नाथपुरीचा राजा आहे तो एक सोन्याचा झाडू घेऊन त्या रथाच्या पुढे झाडू मारत असतो आणि ते सर्व दृश्य जे आहे खूप सुंदर आणि मनमोहक बघण्यासारखं असतं. त्याचाही एक रहस्य आहे. त्या सिंहद्वारमध्ये म्हणजे जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे त्याच्या शेजारी खूप मोठा समुद्र आहे, त्याला लागूनच समुद्र आहे मित्रांनो. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही सिंहद्वारमधून मध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लाटांचा आवाज येत नाही आणि तिथे जे अंत्यसंस्कार होतात समुद्रावर त्यांचा कोणत्याही प्रकारचा गंध हा ज्यावेळेस तुम्ही सिंहद्वारामधून एक पाऊल जरी मध्ये ठेवलं तरी तुम्हाला तो गंध किंवा लाटांचा आवाज हा येत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही बाहेर येता त्यावेळेस एक पाऊल जरी तुम्ही त्या द्वाराच्या बाहेर ठेवल्यानंतर तुम्हाला परत तो गंध आणि समुद्र लाटांचा आवाज हा यायला लागतो. भगवान जगन्नाथाच्या मंदिराच्या
जे घुंबर आहे त्या घुंबरवर कोणताही पक्षी कधी बसत नाही. नो फ्लाय झोन म्हणून घोषित करणार की विमान सुद्धा उडत नाही मित्रांनो. आणि भगवान जगन्नाथचं एवढं मोठं मंदिर आहे, पण कोणत्याही दिवशी ती सावली ती पडत नाही. आणि जे मंदिरावर लावलेले सुदर्शन चक्र आहे ते तुम्ही शहरातल्या कुठल्या भागातून जरी बघितलं तरी तुम्हाला ते तुमच्या समोर दिसतं. आणि जो मंदिराचा झेंडा आहे तो रोज बदलला जातो. जर एक दिवस सुद्धा तो झेंडा जर बदलला नाही तर मंदिर पुढच्या 18 वर्षापर्यंत बंद ठेवावं लागेल, अशी आख्यायिका आहे. जगन्नाथपुरीतलं जे किचन आहे मित्रांनो, ते जगातील सर्वात मोठं किचन आहे. तिथे किती भाविक जरी आले, म्हणजे तुम्ही 10,000 किंवा 10 लाख जरी भाविक आले तरी सुद्धा तिथलं अन्न कधीच कमी पडत नाही. चुलीवर तयार केलेलं, मातीच्या भांड्यामध्ये तयार केलेलं ते अन्न असतं मित्रांनो, जे खालनं वरपर्यंत 7 मटक्यांमध्ये ठेवलेलं असतं. आणि ते 7 मटक्यांमधला एक विषय असा असतं की ज्यावेळेस तुम्ही खालून चुला चालता त्यानंतर जे पहिलं जे पकवान जे शिजलेलं असतं ते पहिल्या मटक्यातलं असतं, त्यानंतर एक एक करत करत खाली ते पूर्ण जे अन्न आहे ते शिजवलं जातं. असं हे मंदिरचा इतिहास आहे मित्रांनो. तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ? आणि जर आवडला असेल तुम्ही आय बटनवर लिंक करून व्हिडिओ असे इतिहास बघू